राकेशचा गेम चांगला आहे. तो त्याची स्ट्रॅटेजी वगैरे वापरतो. खेळतो, छान खेळतो. असं ऍक्टर्स लोक आहेत जे मराठीमधले कलाकार आहेत, थोडं भान ठेवलं पाहिजे, त्यांना रिस्पेक्ट तुम्ही दिलंच पाहिजे. आता राकेश मला खूप आवडायला लागलाय. राकेश बापट तो सिनियर व्यक्ती आहे आणि ती त्यांना काही बोलते, शिवीगाळ करते, हे बरोबर नाही. आणि लोक बघत असतात टीव्हीवर, करोडो लोक बघतात, बरोबर नाही ते. ऍक्टर्स लोक आहेत जे मराठीमधले कलाकार आहेत, थोडं भान ठेवलं पाहिजे, त्यांना रिस्पेक्ट तुम्ही दिलंच पाहिजे. मोठ्या ऍक्टर्स लोकांचा रिस्पेक्ट ठेवणं हे गरजेच आहे. तर तुला कोण आवडतं? आता राकेश मला खूप आवडायला लागलाय. म्हणजे ते दोघं क्रॉस आहेत, आय नो, बट स्टील राकेश पण आवडायला लागलाय. सो दोघं खूप छान खेळतात. दोघांना मी ॲटलीस्ट टॉप 2 मध्ये बघतेच आहे. राकेशचा गेम तुम्हाला किती आवडतं? राकेशचा गेम चांगला आहे. तो त्याची स्ट्रॅटेजी वगैरे वापरतो. राकेश बापट बद्दल काय वाटतं? कारण की आता त्याच्यासोबत तर असं झालं आणि तो गेम कसा खेळतोय हे जर तुम्हाला विचार. खेळतो, छान खेळतो. असं पण अजूनपर्यंत तो कॅप्टन वगैरे झाला नाहीये ना. आरबी आता काटा गँग मध्ये आणि मला असं वाटतं काटा गँग मधले सगळेच मेंबर आताही घरात आहे. असं वाटतं कुठेतरी आरबी चांगला खेळतोय की कशा पद्धतीने खेळतोय तुम्हाला काय वाटतं? आरबी खेळतोय, पण मला असं वाटतं की त्याने अजून खोलून खेळलं पाहिजे. तो अजूनही कुठेतरी थोडा मला शेलमध्ये वाटतोय. म्हणजे जो आरबी आहे असला पाहिजे, जो पाहिले आपण, तो तसा अजूनही ओपनली येत नाहीये. अजूनही कुठेतरी तो ग्रुप जसं बोलतात ऑपोजिट वाले पण टोळी गँग की तुम्ही ग्रुपमध्ये खेळता, तर आता नक्कीच तो एक म्हणजे म्हणतात ना 12व्या आठवड्यात ऑलरेडी आहेत, तर प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल खेळलं पाहिजे. आणि आता रिसेंटली तो सुद्धा बोललाय की मला नाही काट्यातून खेळायचंय किंवा असं, आणि त्याने मला असं वाटतं की त्याने तसंच परफॉर्म केलं पाहिजे पुढे इंडिव्हिज्युअली जाऊन. टॉप 3 कोण वाटतं तुला? डेफिनेटली मला राकेश वाटतोय, विशाल वाटतोय आणि तन्वी आणि अनुश्रीमध्ये मला थोडंसं हे वाटतंय. बट तन्वी मला मोस्टली अशी वाटते, तन्वी असू शकते. थँक्यू. तन्वीचा खेळ तुम्हाला कसं वाटतं? तन्वी खरोखर चांगली खेळते, अशीच पुढेही खेळत राहिलं पाहिजे. तिने आपल्या स्वतः तिचा जो विश्वास आहे तो संपन्न ठेवला पाहिजे. आणि अगदी जोरदार एक पुरुष कसा असतो त्यासारखी ती लढते, तशीच तिने पुढे लढत राहावं असंच तिने. तुम्हाला कोणाचा गेम आवडतो? मला तसं तन्वीचाच आवडतं. पण तन्वीला बाहेर फेक म्हटलं जातं. नाही, आम्हाला तरी ते काय वाटत नाही, पण तन्वी छान खेळती. टास्क असं चांगलं खेळणारी तर तन्वी आहे. कारण किती काही झालं तरी ती असं इक्वॅलिटी दाखवते की समोर कोणी असो तरी पण ती असं रडारडी करत नाही की मुलांचा हात लागला, हे झालं ते झालं. ती एकदम त्याच जोशने खेळत असते. तन्वीचा गेम मला खूप आवडतो. आणि तन्वी जर धाकड गर्ल म्हणून रिप्रेझेंट होते तर ती वाटते तशी ना? हा, तिचे स्ट्रॅटेजीज वगैरे ती सगळ्या गोष्टी स्वतःच्या ह्याच्याने करते, डोक्याने खेळते. अशी अनुश्री सेम इंडिव्हिज्युअल खेळतात दोघी जणी. मला वाटतं ते फायनलिस्ट असतील. काही जण तिला फेकही म्हणतात की तन्वी फेक आहे. तुम्हाला वाटतं? जरी ती फेक असली तरी पण ती बिग बॉसच्या घरात जसं तिचा वावर वगैरे आहे तो छान आहे. कोण जिंकेल? मे बी अनुश्री किंवा ही आपली तन्वी. तन्वी बद्दलही बोललं जातं, तन्वी फेक आहे असं अनेक जण म्हणतात. तुम्हाला असं बिग बॉस बघताना काय वाटतं? तन्वीचा गेम प्लॅन कशा पद्धतीने तुम्हाला वाटतं, चांगला आहे की वाईट? नाही, तन्वी मला अजिबात फेक वाटत नाही. ती जे आहे ती अपफ्रंट आहे, ती रिअल आहे. ती म्हणजे असं नाही की ती बोललं जात होतं की नाती धरून खेळते, आता प्रभूवरून पण बोललं जात होतं. पण तिचे आहेत इमोशन्स, ती दाखवते आणि तिचा गेम प्लॅन वेगळा आणि तिचे नाती वेगळे आहेत. तर ती खूप रिअल आहे. म्हणजे ती नाही वाटत असं कुठे की गेमसाठी नाती धरून गेम खेळते किंवा काय. ती इवन सरळ बोलली होती की विशाल तू स्ट्रॉंग कंटेंडर आहेस, तर मला तू हवायचे की आरबीला पटलं नव्हतं, विच वॉज रॉंग. ती तिच्या गेम प्लॅननुसार तिला जे स्ट्रॉंग कंटेंडर वाटते ती खेळते त्यांच्यासोबत. आणि तो तिचा खरंच खूप सुंदर असा तिची जर्नी चालली आहे. म्हणजे पासपासून आतापर्यंत ती खूप सुंदर खेळते. तुझ्या मते कोण जिंकेल यंदाचं बिग बॉस? मे बी अनुश्री आणि तन्वीमध्ये आय गेस. तुला माहिती आता, कारण आम्ही जास्त फॉलो करत नाहीये, पण मी जितकं फॉलो करते आय गेस त्या दोघांमध्ये कोणतरी एक असू शकतो. तुला काय वाटतं कोण जिंकेल यंदाचा सीझन? तन्वी. कोण जिंकेल वाटतं यंदाचं बिग बॉस? मला ना अनुश्री आणि तन्वी मध्ये दोघीपैकी एक कोणी तरी म्हणजे कोण विनर होईल? तन्वी.
मला तन्वी हवी आहे पर्सनली, कारण तिने जीव लावले अक्षरशः तिचा ह्या गेममध्ये तिने झोकून दिलंय स्वतःला, आणि ती तिच्या साईडने ते टास्क असू दे, गेम प्लॅनिंग असू दे किंवा इतर घरातल्या गोष्टी असू दे, ती सगळ्या गोष्टींमध्ये तिचं 100% देते. कोण जिंकेल वाटतं? ही तन्वी. तन्वीचा गेम आवडतो तुम्हाला? हा, छान आहे, व्यवस्थित वाटते, ती बोलायला छान आहे, सगळ्यांना ग्रुपमध्ये धरून असते. एक शेवटचं तुझं फेवरेट कोण आहे? असं फेवरेट तन्वी. तन्वी का आवडतं? कारण की ती ज्या वेळी बोलते ते मला असं वाटतं की ती ठीक आहे, ते म्हणजे असं त्या टास्कला असं लागू असं ती बोलते, आणि तिचे जे डिसिजन्स ती करते ते असं मला वाटतं की ते योग्य आहेत. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.